नमस्कार. माझ्या आजार आणि उपचार या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या आपण लाईफस्टाईलशी निगडीत अशा आजारांचा आपण सध्या विचार करत आहोत. याच्या पहिल्या 2 व्हिडिओमध्ये मी आपल्याला मानसिक आजार आणि लठ्ठपणा याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर आज आपण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. धावपळीच्या युगात आपण करिअर आणि कुटुंबाच्या मागे धावतोय, पण आपल्याला शरीराचे इंजिन म्हणजेच आपले हृदय आणि रक्तवाहिन्या काय सांगतायत याच्याकडे आपले अजिबात लक्ष नाही. आजच्या काळात प्रत्येकाने गांभीर्याने घ्यायला हवा असा आजार म्हणजे हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब. हायपरटेन्शन म्हणजे नेमके काय? सोप्या शब्दात स्पष्टीकरण सांगायचे असेल तर जेव्हा आपल्या रक्तवाहिन्यांवर रक्ताचा दाब किंवा ब्लड प्रेशर वाढतो तेव्हा ह्याला उच्च रक्तदाब असे आपण म्हणतो. सामान्यतः बी पी हा 120-80 मिलीमीटर/Hg च्या आसपास असते आणि उच्च रक्तदाब हा 140 ते 90 मिलीमीटर/Hg च्या आसपास किंवा याच्यावर जर बी पी गेला तर त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणू शकतो. उच्च रक्तदाबाची लक्षणे किंवा सिम्पटम्स काय आहेत? 90% लोकांमध्ये सुरुवातीला कोणतेही लक्षण दिसून येत नाही, म्हणून या आजाराला सायलेंट किलर असे म्हणतात. पण काही वेळा खालील आपल्याला काही सिम्पटम्स किंवा लक्षणे दिसू शकतात. तीव्र डोकेदुखी, विशेषतः ही डोकेदुखी आपल्याला सकाळी सकाळी जाणवते. चक्कर येणे किंवा मळमळणे, छातीत आपल्याला जडपणा किंवा अस्वस्थता वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दृष्टी अंधुक होणे या काही आपल्याला सिम्पटम्स दिसू शकतात. उच्च रक्तदाबाची प्रमुख कारणे काय आहेत? चुकीची जीवनशैली, अन्नात मिठाचे आणि जास्त सेवन, फास्ट फूड, डबेबंद आणि तेलकट पदार्थांचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव किंवा व्यायाम न करणे, मानसिक ताणतणाव, सतत टेन्शन घेणे किंवा पुरेशी झोप न घेणे हे सुद्धा या आजाराशी फार निगडीत आहे. अनुवंशिकता, कुटुंबात आईवडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना हायपरटेन्शन असणे. हायपरटेन्शनमुळे होणारे धोके किंवा हेल्थ हजार्ड्स कोणते कोणते आहेत? जर बी पी नियंत्रणात ठेवला नाही तर खालील गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात. त्याच्यामध्ये आहे हार्ट अटॅक किंवा हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस किंवा स्ट्रोक किंवा पक्षाघात, मूत्रपिंड निकामी होणे, किडनी फेल्युअर होणे, डोळ्यांच्या नसा कमजोर होऊन आपल्याला अंधत्वसुद्धा या हायपरटेन्शनमुळे येऊ शकते. तर याची नियंत्रण आणि याचा उपाय कसा करायला पाहिजे? मग आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा. फळे आणि पौष्टिक आहाराचा यामध्ये आपल्याला समावेश करणे खूप गरजेचे आहे. नियमित व्यायाम, दररोज अर्धा तास चालणे, योगासने किंवा प्राणायाम करणे. ताणतणावाचे व्यवस्थापनामध्ये ध्यान, मेडिटेशन करा आणि पुरेशी 7 ते 8 तास आपल्याला झोप घेणं फार आवश्यक आहे. वयाच्या 30 वर्षानंतर नियमित आपल्याला बी पी आपण बघायला पाहिजे. याच्यामध्ये औषधोपचार काय आहेत? तर डॉक्टरांनी सांगितलेली औषधोपचार आपण आपल्या मनाने कधीही बंद करू नयेत, हे याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आपण काय म्हणतो, मला आता बी पी नाही, मला काय त्रास होत नाही, तर मी आता बी पीच्या गोळ्या बंद करतो. हे फार चुकीचं आहे. जेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतील तेव्हाच आपण गोळ्या बंद कराव्यात. आपल्या मनाने डॉक्टरांनी दिलेल्या कोणत्याही गोळ्या आपण बंद करू नयेत. मित्रांनो, हायपरटेन्शन हा असा आजार आहे जो आपण योग्य आहार, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचारांनी सहजरित्या याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. स्वतःची आणि आपल्या कुटुंबियाची काळजी घ्या. आजच आपला बी पी तपासून बघा. निरोगी राहा, सतर्क राहा. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर आपल्या कुटुंबियांना, आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच पाठवा, ज्यामुळे त्यांच्यासुद्धा जनजागृती होण्यास मदत होईल. धन्यवाद.